सावी जो मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला इनो, सोडा, दही यातलं काहीही न वापरता मस्त जाळीदार आणि कुरकुरीत कांद्याचा डोसा बनवून दाखवणार आहे। हा डोसा करायला खूप सोपा आणि खायलाही तितकाच खमंग लागतो। सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी हा डोसा अगदी झटपट बनवू शकता। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, रेसिपी जर तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सुरुवातीला एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी बारीक रवा टाकायचा आहे। या रेसिपीसाठी आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे। आता त्याच वाटीने 1 वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे। आता 1 चमचा यामध्ये बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आहे। 1 चमचा जिरे टाकायचे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या। मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। आता 1 मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे। कांदा आपल्याला जितका बारीक चिरता येईल तितका बारीक चिरायचा आहे। आता भरपूर सारी यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी 1 चमचा बेसन पीठ वापरले। बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही 1 चमचा मैदा देखील यामध्ये वापरू शकता, पण बेसन पिठामुळे डोस्याला रंग छान येतो आणि शिवाय खाताना डोसा खूप खमंगही लागतो, म्हणून मी इथे बेसन पिठाचा वापर केला। आता तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य छान मिक्स झाले। आता यामध्ये आपण पाणी टाकून हे पीठ छान मिक्स करून घेऊयात। तर मी इथे 1 ग्लास पाणी घेतले, पण ते पाणी एकदम न घालता असं थोडं थोडं घालून पीठ छान मिक्स करून घेऊयात, म्हणजे पिठाच्या गाठी होणार नाहीत। आता यामध्ये आपण असंच थोडं थोडं पाणी घालून हे पीठ अगदी छान मिक्स करून घेऊयात। संपूर्ण 1 ग्लास पाणी घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असं बॅटर तयार झालेलं आहे। हे बॅटर बनवताना सध्या आपण 1च ग्लास पाण्याचा वापर केला आहे आणि लागलं तर आपण आणखी सुद्धा पाणी यामध्ये घालूयात, पण सध्या हे बॅटर आपण सेट होण्यासाठी 15 मिनिटे असंच साईडला ठेवून देऊयात आणि लगेच डोस्यासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी बनवायला घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये 1 छोटी पळी तेल घालायचे। तेल तापलं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून जिरं मोहरी चांगलं तडतडू द्यायचे। आता यामध्ये 1 चमचा चणा डाळ घालायची। आता 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं अशी तोडून घालायची। गॅस आपल्याला लो ठेवून ही डाळ आणि कढीपत्ता काही सेकंद परतून घ्यायचा आहे। 30 ते 40 सेकंद कढीपत्ता आणि डाळ मी परतून घेतली। आता यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा असा रफली कट करून घालायचा आहे। हा कांदा सुद्धा आपल्याला मीडियम गॅसवरती थोडासा परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कच्चेपणा दूर होईल इतका आपण याला परतून घेऊयात। कांदा परतला की आता यामध्ये आपण 2 टोमॅटो असे रफली कट करून घालायचे। आता 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालायचे आणि हे यामध्ये अगदी छान मिक्स करून घ्यायचे। अगदी थोडंसं आपण याला परतून घेऊन लगेच यामध्ये मसाले घालूयात। मिनिटभर टोमॅटो परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचे, पाव चमचा हळद घालायची, चवीपुरतं मीठ घालायचे। आता अर्धा चमचा साखर घालायची। साखर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण साखरेमुळे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होतो आणि शिवाय चटणीही खायला खूप टेस्टी लागते। आता यामध्ये घातलेले मसाले आपण थोड्या वेळ परतून घेतले। आता यामध्ये 1 वाटी पाणी घालायचे। पाणी घातल्यामुळे टोमॅटो आपला छान शिजतो, छान सॉफ्ट होतो। आता परत एकदा मिक्स करून घ्यायचे आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनिटे आपण मीडियम गॅसवरती छान शिजवून घेऊयात। आता 4 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढायचे आणि तुम्ही पाहू शकता टोमॅटो आपला छान शिजलाय, मस्त सॉफ्ट झालेला आहे। आता लगेच गॅस बंद करून हे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे। आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मुठभर कोथिंबीर घालायची आणि याला झाकण लावून मिक्सरला चटणी मस्त बारीक वाटून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता मस्त टोमॅटोची चटणी आपली तयार झालेली आहे। खूप सुंदर दिसते। जेवढी सुंदर ही चटणी दिसते चवीला सुद्धा तितकीच अप्रतिम लागते। आता तयार चटणी आपण बाउलमध्ये काढून घेऊयात। आता या चटणीवरती तडका घालायची अजिबात गरज नाही, कारण ही चटणी आपण तडक्यामध्येच तयार केलेली आहे। आता चटणी साईडला ठेवून देऊया आणि लगेच डोस्याचं बॅटर पाहूयात। आता इथे बॅटरला सुद्धा 15 मिनिटे झालेत आणि 15 मिनिटानंतर यातला रवा आहे तो मस्त फुललेला आहे। रवा आणि तांदळाचं पीठ खाली जाऊन बसले, त्यासाठी आपल्याला अगदी तळापासून याला हलवून घ्यायचे, म्हणजेच मिक्स करून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता पीठ मी अगदी छान मिक्स करून घेतले। मिक्स केल्यानंतर हे पीठ मला थोडंसं घट्टसर वाटतंय, तर आणखी यामध्ये मी 1 वाटी पाणी ॲड करते। 1 वाटी रवा, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 चमचा बेसन पिठासाठी आपण आत्तापर्यंत यामध्ये 1 ग्लास आणि 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि परफेक्ट असं बॅटर तयार करून घेतले। बॅटरची कन्सिस्टन्सी पहा, अगदी अशीच ठेवायची, खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही। आता इथे आपलं परफेक्ट असं डोस्याचं बॅटर तयार आहे। आता लगेच आपण डोसे बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी गॅसवरती डोस्याचा तवा ठेवला आहे।
तवा चांगला कडकडीत गरम करून झाल्यानंतर याला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचे। आता जे बॅटर आपण बनवून ठेवलं होतं ते परत एकदा अशा प्रकारे आपल्याला बुडापासून चमच्याने हलवून घ्यायचे आणि नंतर पळीने आपल्याला या तव्यावरती घालायचे। हे बॅटर घालताना अगोदर कढईने घालायचं आणि नंतर मध्यभागी, कारण मध्यभागी तवा खूप जास्त गरम झालेला असतो, त्यासाठी अगोदर कढईने बॅटर घाला आणि नंतर मध्यभागी घाला। आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवरती अशा प्रकारे आपल्याला तवा फिरून हा डोसा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तवा मोठा असल्यामुळे डोस्याला फक्त मध्यभागी हीट लागते आणि बाजूने तो भाजला जात नाही, त्यासाठी आपण अशा प्रकारे तवा फिरून हा डोसा मस्त भाजून घ्यायचा आहे। आता डोशाची वरची बाजू कोरडी झाल्यानंतर या बाजूला थोडंसं तेल लावून घ्यायचे। जर तुम्हाला दुसऱ्या बाजूने हा डोसा भाजायचा असेल तरच तेल लावा, नसेल भाजायचा तर तेल नाही लावलं तरी देखील चालेल, पण आमच्याकडे थोडेसे कुरकुरीत डोसे आवडतात म्हणून मी दुसऱ्या साईडला सुद्धा हा 2 मिनिटं डोसा भाजून घेणार आहे। दोन्ही साईडला मस्त खमंग कुरकुरीत आपला डोसा भाजला गेलाय आणि खूप सुंदर जाळी याला आली आहे आणि मस्त कुरकुरीत आपला डोसा तयार झालाय। हा डोसा भाजण्यासाठी मीडियम गॅसवरती आपल्याला 3 ते 4 मिनिटाचा वेळ लागतो। आता डोसा भाजल्यानंतर हा बाहेर काढून घेते आणि आणखी एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते। आता तव्याला तेल लावून घेतल्यानंतर तयार बॅटर आपण बुडापासून हलवून घ्यायचं आणि अशा प्रकारे कडेने आणि नंतर मध्यभागी पसरवून घ्यायचे। आता वरच्या बाजूला डोसा कोरडा झाल्यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचे। डोसा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, म्हणजे डोसा मस्त खमंग कुरकुरीत भाजला जातो। आता खालची साईड झाल्यानंतर डोसा आपल्याला अशा प्रकारे पलटून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता प्रत्येक डोस्याला अगदी छान जाळी येते आणि मस्त कुरकुरीत हा डोसा तयार होतो। हे डोसे करताना तव्याला अजिबात चिकटत नाहीत किंवा पलटी करताना मोडत देखील नाहीत, अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये हे डोसे परफेक्ट बनतात। तर पहा, डोसा आपला खमंग कुरकुरीत झाला आहे। आता बाहेर काढते आणि राहिलेले डोसेसुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते। करायला खूप सोपे, खायला मस्त खमंग कुरकुरीत कांद्याचे डोसे किंवा ऑनियन डोसे खाण्यासाठी तयार आहेत। एकदा नक्की बनवून पहा, मी गॅरंटी देते तुमच्या घरातल्याला प्रत्येकालाच ही रेसिपी खूप आवडेल। या टोमॅटो चटणीसोबत हा डोसा खूपच टेस्टी लागतो। पहा, मस्त जाळी याला आली आहे। यामध्ये आपण सोडा, इनो, दही काहीच वापरलं नाही तरीसुद्धा हा डोसा मस्त जाळीदार झाला आहे आणि छान कुरकुरीतसुद्धा झालेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? मला खात्री आहे रेसिपी तुम्हाला खूप आवडली आहे। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मग माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा। धन्यवाद।